नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा वाद चव्हाट्यावर. रामदास कदम भाजपचा द्वेष करतात. भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा रामदास कदमांवरती हल्लाबोल. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटला. अर्थसंकल्पाच्या जाहिराती आधीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल. खेडमधील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात, तर खेड तालुक्यात जुगार, मटका व हातभट्टीच्या धंद्यांना देखील आलाय ऊत. खेड तालुका सापडतोय अवैध धंदे, अंमली पदार्थ व तत्सम पदार्थांच्या विळख्यात. आणि उरण पनवेल नवी मुंबई परिसराला पावसानं झोडपले. मुसळधार पावसाचा उरण रेल्वे स्टेशनला फटका. उरण रेल्वे स्टेशनमध्ये घुसले पावसाचे पाणी. पाहूया सविस्तर वृत्त. दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा वाद आता चव्हाट्यावरती आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेले काही दिवस महायुतीतील दुसपूत समोर येत असतानाच शुक्रवारी सकाळी भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावरती टीका केली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे रामदास कदम भाजपचा द्वेष करतात असे आरोप करून 2019ला मतदान करून चूक केल्याचं मत जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलंय. पाहूयात नेमकं काय म्हणालेत पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे. मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्यावेळेला या सगळ्या प्रचार सभेमध्ये सांगत होते. मी उमेदवार असे गृहीत धरून चला आणि मला मतदान करा तटकरे साहेबांना असं ज्या वेळेला रामदास भाई सन्मानीने सांगत होते, असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही फटका बसला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदास भाईंच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मदत कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने मी आता करतोय. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या फलकावरती योगेशजींचं नाव आहे, खासदार मोदींचं नाव आहे, त्यांचा उल्लेख आम्ही केलाय. एवढी पोटदुखी कसली आले? आत्ता तिने कसं वक्तव्य केलंय की कोण आला तो फोडा आणि झोडा असं मी सांगितलंय. असा एकदाही इन्सिडेंट पुढे घडलेला नाही. ही काय तुमची दापोली विधानसभा तुमची मालकी झाली का? तुम्ही आमदार झाले, तुमचा मुलगा आमदार झाला म्हणजे तो म्हणेल तेच ह्या विधानसभा मतदारसंघात होईल किंवा अन्य कोणी भूमिपूजन करायची नाहीत, कामं करायची नाहीत. ही व्यक्तिगत जहागीर नाही कुठल्या पक्षाची. या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातोय. भारतीय जनता पार्टी म्हणून अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी संबंध अशा टिपेल नेऊन ठेवले, चहापेक्षा किटली गरम. अरे तुम्ही कोण बोलणार आम्हाला? आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो म्हणून तुम्हाला चटके बसत जर का असतील आमच्या किटलीचे तो तुमचा दोष आहे. तुम्ही हात लावायला नका. हात कशाला लावायला गेलेत? आम्ही काय सांगायला आलो? त्यामुळे आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार. त्यामुळे चहा गरम का किटली गरम हा विषय सगळा नंतरचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, रत्नागिरी उत्तर जिल्हा म्हणून यापुढे भारतीय जनता पार्टी संपूर्ण राजकारणामध्ये अत्यंत आग्रही आणि सकारात्मक आणि ॲग्रेसिव्ह भूमिकेवरती, ॲग्रेसिव्ह मोडवरती काम करणार. उमेदवारी देणं न देणं हा महायुती नेत्यांचा निर्णय आहे. आम्ही मात्र ही जागा क्लेम करायचं कारण सांगितलं की महायुतीमधलं एका जागेचं नुकसान होऊ नये. आता ते काय व्यक्तीला स्वतःला उमेदवार घोषित करतात ह्याचं उत्तर तेच देऊ शकतील. ते योग्य आहे की अयोग्य मला माहीत नाही. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटलाय असा आरोप शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. अर्थसंकल्पाच्या जाहिराती आधीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तरी श्रेयवादाची लढाई आहे. अजित पवारांना श्रेय मिळू नये म्हणून आधीच जाहिरातींच्या माध्यमातून कोणत्या घटकांना काय सुविधा देणार याची प्रसिद्धी करण्यात आल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी केलाय. असं आहे की सर्वसाधारणपणे ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे कोणकोणत्या स्वरूपाच्या तरतुदी आहेत. ह्या तरतुदी प्रत्यक्षपणे सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाहीर होत नाहीत. परंतु आजची आपण जर सगळी वर्तमानपत्र बघितली तर या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या विभागाला, कोणकोणत्या घटकाला काय काय सोयी सुविधा दिल्या जात आहेत ह्या सगळ्या योजना ह्या आता जवळजवळ बाहेर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळं हे बजेट
पूर्णपणे फुटलेलं बजेट आहे. मला माहित आहे, माझा इतके वर्षांचा अनुभव आहे. सरकारच्या वतीनं सांगितलं जाईल की बजेट पार्ट 2 जो आहे तो पार्ट 2 हा लीक झालेला नाही, पार्ट 1 लीक झालेला आहे. परंतु पार्ट 1 आणि पार्ट 2 हे एकाच ठिकाणी बजेट असतं, त्यामुळे हे बजेट फुटलेलं आहे. हे बजेट फुटलेलं असल्यामुळे हे सरकार नैतिकदृष्ट्या या सरकारचं अधःपतन झालेलं आहे. नैतिकदृष्ट्या या सरकारची विश्वासार्हता ही रसातळाला गेलेली आहे. त्यामुळं हे सरकार म्हणजे 3 तिगाडा आणि काम बिगाडा असा त्याचा अर्थ आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्यामुळेच वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्या अनुषंगाने येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा केला जाणार का, आवश्यक सोयी सुविधा पुरवल्या जाणार का, असा सवाल अधिवेशनामध्ये ॲडव्होकेट अनिल परब यांनी विचारलाय. या देशातल्या सगळ्यात वाईट कॅम्पस जर कुठला असेल, या देशातल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटींना मी भेट दिलेली आहे, परंतु इतकी वाईट परिस्थिती कलिना कॅम्पसची आहे जी विलास पोतनीसांनी सांगितली, ही त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज कलिना कॅम्पसची आहे. ज्या 3 वसतिगृह तुम्ही सांगताय, ही वसतिगृह ज्या भागामध्ये आहेत तिकडे त्या 3 भागाच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आज झाडी वाढलेली आहे आणि तिकडे तुम्ही दिवसा गेलेत तरी रस्त्यावर साप आढळतात, रात्रीचा तो सोडा, दिवसा देखील साप आढळतात. आणि इतक्या वाईट पद्धतीने त्या वसतिगृहाचा मेंटेनन्स आहे किंवा सगळ्या परिस्थिती आहेत, तिथे मुली कशा राहतात मला माहित नाही. आता प्रश्न असा आहे की त्या मुलींची तब्येत खराब का झाली. तिकडच्या कॅन्टीनचा दर्जा तुम्ही एकदा जाऊन बघा. ज्या दिवशी तुम्ही गेले होते ना त्या दिवशी सगळं चकाचक ठेवलं होतं. तिथे पाणी आजही मिळत नाहीये. कमी मिळतं हे तर सोडूनच द्या, परंतु महानगरपालिकेचं आजही पाणी तिकडे मिळत नाहीये. टँकरने वर्षभर पाणी ते लोक देत आहेत. त्या टँकर कुठे टँकर भरतात ना, तुम्ही माझ्याबरोबर एकदा या. युनिव्हर्सिटीला जो टँकरवाला सप्लाय करतो ना तो कुठलं पाणी भरतो ते मी तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीचे टँकरचं पाणी त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जातंय. आणि हे सगळं जे काय टेंडर देण्याचं काम आहे ना, हे तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये जी काय चौकडी बसली आहे, हे सगळं टेंडर देणारी ह्या पहिल्या चौकडीला सरळ करायला पाहिजे. मी देखील गेले 10 वर्ष सिनेटवर आहे. सिनेटमध्ये काय चालतं, कशा पद्धतीने टेंडर दिली जातात, कशा प्रकारे युनिव्हर्सिटीत भ्रष्टाचार केला जातो हे मला देखील माहिती आहे. माझं म्हणणं असं आहे की त्या मुलींचं तुम्ही जे म्हणताय की बाहेर गावून आले आणि म्हणून त्यांची तब्येत खराब झाली, हे दिशाभूल करणारं उत्तर आहे. हे उत्तर आम्हाला मान्य नाही. त्यांची जी तब्येत खराब झाली ते तिकडचं दूषित पाणी, दूषित अन्न, त्यांना निकृष्ट दर्जाचं त्यांचं खाणं, याच्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली. त्यामुळे पुन्हा याच्यावरती सविस्तर चौकशी होऊन हे केवळ वातावरण बदललं म्हणून त्यांची तब्येत खराब झाली हे चुकीचं आहे. विलास पोतनीसांनी ज्या सूचना आपल्याला केलेल्या आहेत की तिकडे डॉक्टर नाहीये, आणि तुम्हाला सांगतो की एका कॅम्पस पासून दुसऱ्या कॅम्पसपर्यंत ही 2 टोक आहेत कॅम्पसची. आज किमान 4 किलोमीटर चालायचंय. संध्याकाळी 7 नंतर त्या मुलीला जर काय झालं तर तिला बाहेर पडायला काही मार्ग नाहीये. तिथे ना रिक्षा असते आतमध्ये, ना कुठली गाडी असते आतमध्ये. त्याच्यामुळे जर काय झालं तर ती मुलगी मरणारच आहे रात्री, कारण बाहेर पडायला कुठलाच मार्ग नाहीये. दिवसभरात तर काही ना काहीतरी वाहनं चालू असतात आणि त्याच्यामुळे एक बिल्डिंग इकडे दुसरी बिल्डिंग तिकडे. त्यामुळे या ज्या सोयी सवलती त्यांच्यासाठी मागितलेल्या आहेत त्या आपण देणार का, आणि मुंबई महानगरपालिकेचं पाणी यांना मिळणार का, हा माझा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला खेड तालुका हा अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला असून गांजा तसेच गुटख्याच्या व्यसनामध्ये तरुण पिढी सध्या वाहत चालली असल्याचं चित्र पाहायला मिळते. खेड तालुक्याचा विचार करता गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपये किमतीचा गांजा तसेच गुटखा पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी तपास देखील सुरू आहे. गांजा आणि गुटख्याचं कनेक्शन जिल्ह्यात असल्याचं देखील मध्यंतरी घडलेल्या घटनांमुळे समोर आलंय. एकंदरीत जर पाहिलं तर खेडमधील तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली असून याला जबाबदार सर्वस्वी खेड पोलीसच असल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्व परिचित असून त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्व गुटख्यांच्या आणि गांजाच्या कारवाईची CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली असून या संदर्भात अजूनही गांजा आणि गुटखा मोठ्या प्रमाणावरती खेडमध्ये खरेदी विक्री केली जात असल्यानं त्याला आळा घालावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. पुण्यामध्ये अवैध धंद्यातून बार तोडले जात आहेत, त्यांचे अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत. त्या अवैध धंद्यामार्फत एक पुढची पिढीच त्याच्यामध्ये बर्बाद होते. आणि मग असं असताना खेड तालुक्यामध्ये अवैध धंद्याची MIDC सुरू आहे.
तेच दारूचे धंदे, त्याच्यावरती तात्पुरती रेट टाकायची, त्यांचे हप्ते घ्यायचे आणि मग पुन्हा कधी नाही ते दारूवाल्यांना संघटित करायचं आणि संघटित करून काही पुढाऱ्यांच्या वर असतामध्ये त्या दारूचे धंदे चालवायचे आणि मग अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनच संपूर्ण दारूच्या धंदेवाले असतील, अवैध धंदे, तुमचा मटका असेल, जुगार असेल, इथे तर कधी नव्हतं तर आता अंमली पदार्थ खेडमध्ये यायला लागलेले आहेत. आणि मग अंमली पदार्थ येतात कसे? पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाजूलाच अंमली पदार्थाचे धंदे त्या ठिकाणी सगळे चालू आहेत. भर मार्केटमध्ये गांजा विक्री केली जाते. भर MIDCमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केटामाईनसारखे अंमली पदार्थ वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आणले जातात. आणि म्हणजे सगळ्या पोलिसांच्या हस्तेवर असल्यामुळेच हे सगळं होतं आहे. आम्ही इथले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांना निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत की इथले जोपर्यंत प्रशासनाच्यावरती तुमचा वचक राहत नाही, प्रशासनातले तुमचे अधिकारी ते कुणाला इथं सर्वसामान्याला जुमानत नाही. खरं तर काम पोलिसांचं आहे. कुठं अवैध धंदा झाला की तिथं आपण पहिलं गेलं पाहिजे. लोक बोंब मारत आहेत, लोक ग्रामपंचायतीकडनं ठराव करत आहेत, लोक पकडून देत आहेत आणि पकडून देणाऱ्याच्या बाबत कारवाई त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवायचं हे पोलीस इन्स्पेक्टर इथले या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून पोलीस इन्स्पेक्टरचे म्हणजे प्रचंड हप्ते बिप्ते घेऊन हे सगळं चाललं आहे. आणि माझी कुलकर्णी साहेबांना विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याचे अधीक्षक आहेत, तुमच्यावर सगळं चांगला दरार आहे, परंतु तुमचं खालचं पोलीस स्टेशन खेडचं हे पूर्ण त्याच्यामध्ये बाटलेलं आहे, संपूर्ण बरबटलेलं आहे. आणि म्हणजे बरबटलेले अधिकारी जोपर्यंत इथं असतील तोपर्यंत कुणालाही न्याय मिळणार नाही अशी सर्वसामान्यांच्या मनामध्ये भावना तयार झालेल्या आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांना आमची विनंती आहे, अवैध धंदे याच्याबाबत आता आमचा खेड पोलीस स्टेशनवरती कोणताही विश्वास राहिला नाही. मग गुटखा असेल आणि काही वेगळ्या पद्धतीने धंदे असतील, अंमली पदार्थ असतील, याच्याबाबत CID चौकशी झाली पाहिजे. ह्याच्याबाबत एक वरती जिल्ह्यावरून कोणतं स्वतंत्र पथक नेमलं पाहिजे आणि ज्या पोलीस कार्यक्षेत्रात असून हे पोलीस जे दुर्लक्ष करतात त्या पोलिसांच्यावरती कारवाई केली पाहिजे. महाड तालुक्यातील केंबुर्ली दत्तवाडी येथे जयदास पवार यांच्या घराच्या टेरेसवरती बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला करून जखमी केल्याची माहिती मिळते आहे. घराच्या टेरेसवर कुत्र्यांचं रक्त आणि बिबट्याच्या पायाचे ठसे देखील निदर्शनास पडल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्याने केंबुर्ली दत्तवाडी येथील शेतकरी जयदास पवार यांच्या कुत्र्यांवरती हल्ला करून कुत्र्याला गंभीर जखमी केलंय. या घटनेची माहिती महाड वन विभागाला कळवली असता घटनास्थळी ते दाखल झाले नाहीत असं ग्रामस्थ बोलत आहेत. तसंच केंबुर्ली गावात 13 मे रोजी अचानक पडलेल्या पावसामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यावेळेला याच गावातील विलास कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावरती बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. महत्त्वाचे म्हणजे त्या विभागातील नागरिकांनी वन विभाग अधिकारी यांना लेखी अर्ज केले असे नागरिक बोलत असताना वन विभागाच्या अधिकारी यांच्याकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने वन खात्याच्या कामगिरीवरती ग्रामस्थांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. लांजा बसस्थानकात प्रवासी निवारा शेडची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून पावसाळ्यात छत्री उघडून ताटकळत एसटीची वाट पाहावी लागते. त्यामुळे नव्याने या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थी वर्गातून केली जाते. मुंबई गोवा महामार्गावरती वसलेल्या लांजा बसस्थानकात प्रवासी वर्गाची नेहमीच गर्दी होत असते. या ठिकाणी सध्या असलेली निवारा शेड प्रवाशांच्या दृष्टीने पुरेशी ठरत नाही. विशेषतः पावसाळ्यात ग्रामस्थांबरोबर विद्यार्थी वर्गाची मोठी गैरसोय होते. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, लांजा हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी येत असतात. यासाठी बसस्थानकात माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रवासी निवारा शेड बांधण्यात आली होती. मात्र काँक्रिटीकरणाच्या कामावेळी ही निवारा शेड तोडून टाकण्यात आली होती. मात्र पूर्वीची निवारा शेड ही विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत होती. मात्र काँक्रिटीकरणाच्या कामावेळी ती तोडून टाकण्यात आली. मात्र त्यानंतर ही निवारा शेड बांधण्यात आलेली नाही. परिणामी सध्या पडणाऱ्या पावसात शेकडो विद्यार्थ्यांना पावसात छत्री उघडून ताटकळत उभे राहून एसटीची वाट पाहावी लागते. आणि म्हणूनच विद्यार्थी वर्गाची ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे पूर्वीप्रमाणे या ठिकाणी प्रवासी शेड बांधावी अशी मागणी देखील केली जाते. पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असून पावसाळ्यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दरड कोसळणे, झाड कोसळणे अशा घटना नेहमीच घडत असतात. मागील 2 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी, देवपूर, कुडपण यांसह परिसरातील इतर गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती भले मोठे झाड पडल्याची घटना घडली. त्यामुळे झाड पडल्यानंतर सकाळच्या दरम्यान दोन्ही बाजूने जवळपास 1 तास वाहतूक बंद होती. त्यानंतर प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत तातडीने JCBच्या सहाय्याने सदरचं झाड बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला व वाहतूक सुरळीत सुरू झाली. उरण, पनवेल, नवी मुंबई परिसराला पावसानं चांगलंच झोडपलंय.
जोरदार पावसाचा फटका हा उरण रेल्वे स्टेशनला बसलाय। उरण रेल्वे स्टेशनमध्ये पावसाचं पाणी घुसलं असून प्रवाशांना बाहेर पडताना प्रचंड त्रास सहन करावा लागला। मात्र रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केल्याचं दिसत नाही। अंडरग्राऊंडमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालंय। तर मार्च 2000 मध्ये नेरूळ ते उरण नवीन लोकल रेल्वे लाईनचं उद्घाटन झालं आणि पहिल्याच पावसात उरण स्थानकात पाणी भरल्याने प्रशासनाचं पितळ सध्या उघडं पडलेलं आहे। कोकणात चांगला पाऊस होत असल्याने भात शेतीची लगबग सध्या सुरू आहे। भात लावणी मध्यम टप्प्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी भात रोपे म्हणजे तरवा 15 दिवसांनी काढणीला येईल। मागील 8 दिवसात कोकणात दमदार पाऊस झाल्याने शेतीची लगबग देखील वाढली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री लगत गावात लावणी सुरू आहे। यात पारंपरिक तसेच यांत्रिकी पद्धतीचा वापर होतोय, तरी अनेक शेतकरी बैलजोडीद्वारे नांगरणी आणि चिखल करीत आहेत। एकंदरीतच यंदा पुढील पाऊस योग्य झाल्यास भात शेती उत्तम होईल असं शेतकरी म्हणतोय, तरी गव्या रेड्यांचा त्रास शेतकरी वर्गाला भेडसावतोय। व्यवस्थित आहे, पण गव्हा रेड्याने आपल्या रुपयाचं फार नुकसान केलेलं आहे। सर्व रुपये लावणी सर्व खाल्लेले आहेत आणि आता शेतकरी त्या तळ्यामुळे मागे राहिलेला आहे। आता तो परत खत मारून वरती येणार, त्यावेळी पुढले काम होणार आहे। पण चांगलं आहे, चालू झाल्यापासून आतापर्यंत चांगलं आहे, म्हणजे शेतीचे कुठे खोळंबा नाही। तळा शहरातील धरणालगत असलेले डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी नगराध्यक्षा माधुरी घोलप यांना गिरणे ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देण्यात आले। गिरणे ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वाघवाडी, डुंगवाडी, आदिवासीवाडी येथे नदीलगत विहिरीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। सदर विहिरीमधील पाणी नळपाणी पुरवठा योजनेमार्फत घरोघरी दिले जाते, परंतु या विहिरीच्या जवळ तळा शहराचं डम्पिंग ग्राउंड असल्याने डम्पिंगमधील ओला सुका सडलेला कचरा नदी प्रवाहाद्वारे विहिरीत झिरपत असल्याने विहिरीचं पाणी दूषित झालेलं आहे व या दूषित पाण्यामुळे या तिन्ही वाड्यांमध्ये साथीचे रोग पसरून बहुतांश कुटुंबातील सदस्य आजाराने त्रस्त झालेत। त्यामुळे तळा शहरातील धरणालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचं लवकरात लवकर स्थलांतर करावे, अन्यथा तिन्ही वाडीतील आदिवासी बांधव रस्त्यावरती उतरतील असा इशारा यावेळी उपसरपंच नागेश लोखंडे यांच्याकडून देण्यात आलाय। याप्रसंगी गिरणे सरपंच लीला जाधव, ग्रामपंचायतीचे सदस्य यांसह तिन्ही वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। गेल्या 4 वर्षांपासून कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या विविध विषय घेऊन महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार करून त्याचबरोबर त्या संदर्भात असणाऱ्या मंत्रालयाच्या मंत्री महोदयांसोबत प्रत्यक्ष लेखी संवाद साधलेला आहे। सर्व प्रश्न त्या खात्याच्या मंत्री महोदयापर्यंत पोहोचवलेले आहेत। त्यामध्ये पशुसंवर्धन मंत्री, ऊर्जा मंत्री, ग्रामविकास मंत्री, कृषी मंत्री अशा सरकारमधील सर्व मंत्री महोदयांची भेट घेऊन व अनेक वेळा पत्रव्यवहार निवेदन देऊन आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत। प्रत्येक वेळी आश्वासनाच्या व्यतिरिक्त कोणताही ठोस निर्णय या सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला नाही। आज हे सरकार बसल्यापासून आतापर्यंत सततचा पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत जे सरकारी अधिकारी असतील, मंत्री महोदय असतील, राजकारणी लोक असतील, यांना वाटतं की 200 रुपयांनी किंवा 250 रुपयांनी कोंबडी घ्यावी लागली तर हे यातले 100 रुपये तरी शेतकऱ्याला मिळत असतील, पण शेतकऱ्याला यातील 5 रुपये देखील शेतकऱ्याच्या खिशात जात नाही याची स्पष्ट जाणीव आम्ही पोल्ट्री योद्धामार्फत आयुक्त साहेबांना, मंत्री महोदयांना सगळ्यांना करून दिलेली आहे। त्याचबरोबर दुसरा एक गैरसमज आहे की कंपनीवाल्यांनी पसरवलेला आहे की जे पैसे लावतो आम्ही पोल्ट्रीमध्ये ते सगळे आम्ही लावतो आणि शेतकरी फक्त त्याची मेहनत करतात, तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे। त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे ग्रामपंचायत कर आणि इलेक्ट्रिकचं बिल आणि ज्या गोष्टी गाईडलाईन ज्याच्यावर कंपन्या किंवा बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याचे शोषण करत आहेत ती गाईडलाईनचा एक विषय आहे। आणि चौथी सौर ऊर्जा आणि 5वी जे ते ज्या कंपन्या आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य देतात पोल्ट्रीसाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अन्न घटकांची त्याच्यावर नोंद नसते। त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला आम्ही पैसे भरतो किंवा त्या गोष्टीला आम्ही सगळ्या गोष्टी पोल्ट्रीचा पुढचा व्यवसाय अवलंबून असतो, पण त्याच्यावर कोणताही घटक नसल्यामुळं ते आम्हाला कसे फसवतात, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत। महाराष्ट्र सरकारने आम्हाला इलेक्ट्रिक बिल ॲग्रिकल्चर का दिला नाही, त्याला ग्रामपंचायत टॅक्स का माफ केला नाही, किंवा सौर ऊर्जा जी 10% अनुदान याच्यावर 90% अनुदान जी सौर ऊर्जा पंप भेटतात, सौर ऊर्जेचे पॅनल भेटते, आम्हाला का दिलेत नाही। एक बाजूला सरकार बोलतं आहे पोल्ट्री हा शेतीचाच व्यवसाय, पण दुसऱ्या बाजूनी सरकार हा शेतीच्या कोणत्याही त्याला सुखसुविधा देत नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज दुपारी 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एका कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झालेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे कंटेनर क्रमांक
MS46 BM 1535 हा माल घेऊन जात असताना तो बोरघाटात आला असता पाठीमागून येणाऱ्या वॅगनर कार क्रमांक MS43BE 8562ने समोरने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तर कंटेनरने समोरील तिसऱ्या अज्ञात वाहनाला धडक देऊन 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारमधील 4 जणांपैकी 2 जणांचा गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर 2 व्यक्तींचे मृतदेह खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. वर्षा पर्यटकांना खुणावतोय देवगड तालुक्यातील दहिबाग गावातील मायनासडा येथील धबधबा. पाहुयात माझे कोकण चॅनलसाठी स्वप्नील लोके यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. हेबाव जे चेकपोस्ट आहे तिथून साधारण 2 ते 2.5 किलोमीटरवर जी IT कंपनी आहे तिथून हा इथे येण्यासाठी मार्ग आहे. मार्ग पूर्णतः कच्च्या स्वरूपाचा आहे. मात्र इथे लक्ष दिल्यावर या ठिकाणी सुधारणा होऊन हा पर्यटकांना आकर्षित करणारा चांगल्या पद्धतीने पिकनिक पॉईंट होऊ शकतो. माझ्यासोबत आहेत येथील नागरिक परेश रुमडे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मायनाक धबधब्याविषयी. काय सांगाल परेशजी? आता ज्या परिसरात आहोत त्या परिसराचं नाव आहे मायना येथील हा धबधबा पर्यटकांसाठी एवढा सुंदर आहे. तो निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला आहे. निसर्गामध्ये चारी बाजूने जंगल आहे. जंगलाच्या मधोमध हा मायनाचा धबधबा आहे. आणि ह्या मायनाचा धबधबा येण्यासाठी आपली IT कंपनी आहे. IT कंपनीच्या मागून पायवाट आहे. त्या पायवाटेने आपलं मायनाचं तळं आहे. त्या तळ्याच्या बरोबर चालत राहिला वाड्याच्या मधून तर आपण त्या मायनाच्या धबधब्यापर्यंत येऊन पोचतो. येण्यासाठी रस्ता होऊ शकतो आणि ते आपल्या ह्याच्यात आहे, ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत तो रस्त्याचा प्रपोजल टाकलेला आहे. भविष्यात झालं तर हा धबधबा पर्यटनासाठी एवढा आकर्षण केंद्रबिंदू आहे की जेणेकरून पर्यटक इथे आले तर परत जाऊ शकत नाही. एवढा निसर्गरम्य हा धबधबा आहे. वैशिष्ट्य खूप चांगलं आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना आनंद तर होणारच. आणि ह्या धबधब्यामध्ये नाहण्यासाठी किंवा तिथे पोहण्यासाठी एकदम वातावरण चांगलं आहे. धबधब्याची खोली 15 फूट तरी उंचीवरनं पाणी गळते आहे आणि खोली 1.5 पुरुष तरी त्याची खोली आहे. तसंच ह्या मायनाच्या धबधब्याच्या खाली एक राहण्यासाठी भरपूर जरी पाऊस पडत असला तरी खाली 200 पुरुष उभे राहू शकतात एवढी खाली जागा आहे. आणि पावसामध्ये काही कसल्या प्रकारचा त्रास किंवा अडथळा याच्यामध्ये येण्यासारखं नाही आहे. एवढा सुंदर हा धबधबा आहे आणि पर्यटनासाठी नक्कीच जर एकदा आले तर परत येण्यासारखा हा मायनाक धबधबा आहे. तेव्हा किल्ल्यामध्ये जेव्हा आमका सुट्टी मिळते ना काम सगळं आटकून तेव्हा आम्ही मजा मस्तीसाठी धबधब्यावर येतो. आमच्या गावाक असा एक वरदान दिलेलं असं निसर्गात जा असं प्रत्येक गावात मिळत नाही. म्हणजे आमचं गाव आम्ही खूप लकी समजतो की आमका दहिबा गावकाच आमका ह्यो आस्वाद घेऊक मिळता पावसाळ्यात की धबधबो आहे असा. आम्ही सगळे सुट्टीच्या दिवशी पोरगे येतो, मजा मस्ती करतो आणि परत जातो. ज्यांका या धबधब्याबद्दल माहिती आहे ते सगळे दहिबा गावातले पोरगे येतात, मजा मस्ती करतात आणि जातात. पण ह्यो धबधबो अजूनही प्रसिद्ध झालो नाही. जेवढं होऊ गवं तेवढं तुम्ही बघू शकताच की इकडचं सगळं निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारचे धबधबे बघतो. उदाहरणार्थ सावडा असून देत किंवा आपलं तळेबाजू धबधबा असून नावनकोण. त्याच प्रकारे देखील ह्यो आपलं मायन्यातलं दहिबावचो धबधबो असा. तर सगळेजण आम्ही मजा मस्ती करतो आणि ह्यो पर्यटकांपर्यंत कसो धबधबा पोहोचतात ह्याचा प्रयत्न आम्ही आपण आता पाहिलात या मायनाक धबधब्याविषयी. इथले सामाजिक कार्यकर्ते परेश रुमडे जे आहेत त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी या धबधब्याबाबत माहिती दिलेली आहे. आपण इथे या पर्यटनाचा आनंद घ्या. मात्र आता जो वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी जे प्रकार होत आहेत असे प्रकार मात्र करू नका. तुम्ही या पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्या. मात्र कुठेही मद्यपान करून या ठिकाणी पर्यटनात हे केंद्र बाधित होणार नाही याची दक्षता घ्या. आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.